मित्रांनो, सध्याच्या काळात लग्न संस्था किंवा प्रेम याच्यावरती भाष्य करण्यात सुद्धा अनेक चित्रपट येऊ घातलेले आहेत आणि मुख्य म्हणजे याच महिन्यामध्ये एक अतिशय महत्वाचा चित्रपट प्रदर्शित होतोय. स्वप्नसुंदरी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलेला आहे. त्या चित्रपटाची समीक्षा करण्याकरता मी गणेश आचबल तुमचं स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कांदे पोहे म्हणजे अर्थातच वधू परीक्षा. मुलगा मुलीला बघायला जाणार, थोड्याफार गप्पा होणार, मुलगी कांदे पोहे घेऊन येणार, त्यांच्यात गप्पा रंगणार आणि मग आयुष्याचा निर्णय ठरवणार. असाच एक या कथेचा नायक या ट्रेलरमध्ये दाखवलेला आहे. त्या कथेच्या नायकाचं नाव आहे राघव आणि तो तेच म्हणत असतो आईबाबांना की 20-25 मिनिटांमध्ये कसं काय ठरवणार आयुष्याचा निर्णय. कारण पहिली 5 मिनिटं हाय हॅलो करण्यात जातात, नंतरची 5 मिनिटं कम्फर्टेबल होण्यात जातात. असा जो संवाद आहे ना, हा संवाद ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कांदे पोह्यांची आठवण सुद्धा होऊ शकते. नेमकं असंच होतं नाही का नियोजित विवाहामध्ये, की कांदे पोहे म्हटल्यानंतर खरी ओळख कधी होणार आणि 20-25 मिनिटात एखादी व्यक्ती निर्णय कसा काय घेणार आणि मग निर्णय घेता येत नसला की आपण साहजिकच त्या मुलीला नापसंत करणार किंवा त्या दोघांचे सूर नाही जुळणार. असंच काहीसं राघवच्या बाबतीत होत असतं. अनेक मुली बघून झालेल्या असतात आणि अचानक एक दिवस त्याच्या आयुष्यात एक स्थळ त्याला येतं, मानसी या नायिकेचं. मानसी त्याला आवडायला लागते. मानसी आणि राघव यांच्या गप्पा रंगायला लागतात आणि बहुतेक त्यांचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर येतं. पण पण इतक्यातच त्यांच्या आयुष्यात एक काहीतरी वेगळाच ट्विस्ट येतो, जो ट्विस्ट ट्रेलरच्या शेवटी आहे आणि त्याच्यामुळे आपली उत्सुकता जास्त ताणून राहते की मुख्य म्हणजे या चित्रपटात काय असेल नक्की. मानसी जे म्हणते, तिचा जो डायलॉग आहे की आता एक सरप्राईज आहे आणि त्याच पॉइंटला ट्रेलर हा टर्न झालेला आहे. टर्न अँड ट्विस्ट बरेच या चित्रपटात असणार असं वाटतंय. तो ट्विस्ट मी तुम्हाला सांगणार नाहीये, त्याकरता तुम्हाला बघायला लागेल हा स्वप्नसुंदरीचा ट्रेलर. पण मुख्य म्हणजे हा ट्रेलर एकदम म्युझिकल झालेला आहे. मुळातच 24 जुलै सेव्ह द डेट आणि राघव हा मुलींचा शोध घेतो हे आपल्याला आधीपासूनच माहिती होतं, कारण या चित्रपटाची प्रसिद्धी अतिशय चांगल्या प्रकारे आतापर्यंत करण्यात आलेली आहे. खूप उत्तम गाणी, मुख्य म्हणजे आजच्या पिढीला आवडेल असं संगीत या चित्रपटाचं वाटतंय आणि नक्कीच हा स्वप्नसुंदरीचा शोध राघवच्या आयुष्यातला यशस्वी होतोय का ही उत्सुकता पण आपल्याला असणार आहे. संवाद सुद्धा छान वाटतायत. शिल्पा नवलकर, त्याचप्रमाणे अशोक शिंदे सुद्धा या चित्रपटात आहेत आणि आपल्याला त्यामुळे उत्सुकता आहे की नक्की या चित्रपटात अजून काय असणार आहे. एक रोमॅन्टिक कॉमेडी असा चित्रपट असणार का. रॉम कॉम म्हटल्यानंतर साहजिकच रोमॅन्टिक कॉमेडी असं आपण म्हणतो, तर निश्चितपणे तुम्हाला हा चित्रपट आवडेल असं वाटते. हे ट्रेलरवरनं कल्पना येते. मला सुद्धा उत्सुकता आहे 24 जुलैची हा चित्रपट कसा असणार आहे ते. आपण संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊया आणि ट्रेलर कमाल झालेला आहे. म्युझिकल ट्रेलर आहे, मस्त ट्रेलर आहे.